हॅलो, आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. सो आज होता माझा ऑफिसचा लास्ट डे. इन्फोसिसमध्ये मला झाले 3 वर्ष, पण तरी मला पुढे ग्रोथ हवी होती म्हणून मी हा डिसिजन घेतला. आणि कृष्णवी पण लहान आहे म्हणून मग मी थोडं ब्रेक घ्यायचं विचार केला आणि म्हणून मग मी रिझाईन केलं होतं इन्फोसिसमध्ये. सो आज माझा लास्ट डे होता. तर आम्ही डिसाईड केलं, मी, वीणा दीदी आणि रूपा दीदीने, की संध्याकाळी जाऊया म्हणून एल्प्रो सिटी मॉलला. तिथे ना पुला बाजार आलेला आहे. म्हणजे असंच की ज्याचे असं स्मॉल बिझनेस असतात, जसं कुर्तीजचं बिझनेस, ज्वेलरीचा बिझनेस, फ्रीज मॅग्नेटचा बिझनेस, तर ते छोटे छोटे शॉपच असे येतात इथे. आणि मी ना इथे हे फ्रीज मॅग्नेट तुम्ही बघतायत ना, ते मला खूप आवडतात. फ्रीज मॅग्नेट असं तुम्ही बघितलंच असेल की माझ्या फ्रीजला खूप सारे मी फ्रीज मॅग्नेट्स लावून ठेवलेले. तर मला ते ना मेन म्हणजे फ्रेंड्स सिरीज मला खूप आवडते, त्याच्या रिलेटेडच मला फ्रीज मॅग्नेट हवे होते. ते मला इथे भेटले. नंतर मग आम्ही ज्वेलरी बघितली, पण ती खूप महाग, म्हणजे अतिशय खूप छान होती, असं म्हणजे युनिक डिझाईन्स होते, पण खूप महाग होते. त्यानंतर लहान मुलांचे ड्रेस होते, स्नॅक्सचे स्टॉल लावलेले होते. मध्ये अजून खायचं होतं की सँडविच वगैरे असं, पाणीपुरी, गोळा होतात, आईस गोळा असं म्हणतो ना आपण, ते होतं. खूप छान असं डेकोरेशन केलं होतं त्यांनी. तुम्ही पण जाऊन विजिट करू शकता आणि मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं असं म्हणून. खूप छान आहे, पण एवढंच आहे की रिजनेबल रेट असं जास्त काही नाही आहे, तर खूप महाग वाटतं. म्हणजे जे टॉप आपण नॉर्मली, आता तुम्हाला माहितीच, मला माहीत नाही तुम्हाला माहिती आहे का, इथे पिंपळे सौदागरमध्ये शिवार चौक म्हणून एक आहे जागा, शिवार गार्डनजवळच, हॉटेलजवळ. तिथे ना एक मार्केट आहे. तर तिथे खूप असं छान छान गोष्टी भेटतात, म्हणजे कपडे, ज्वेलरी वगैरे खूप छान असतात रिजनेबल रेटमध्ये. तसं मला तर काही इथे वाटलं नाही, तर खूप महाग वाटत होते. त्याच्यानंतर हे लॅम्प्स वगैरे होते, छान कप्स होते, बॉटल्स वगैरे होती. तर तुम्ही नक्की विजिट करा आणि मला सांगा कसं वाटलं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.